नेतृत्व जिल्हा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मंत्री अनिलजी पटेल साहेब, महाराष्ट्राचे नेते प्रकाशजी मुगदिया, देशमुख साहेब, मोहनजी देशमुख प्राध्यापक, त्याचबरोबर प्राध्यापक जितेंद्रजी देहाडे, त्याचबरोबर सन्माननीय नामदेवरावजी पवार साहेब महाराष्ट्र सरचिटणीस व आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली व सन्माननीय विलास बापू अवतारे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र दादा काळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर धडकलेला आहे। या ठिकाणी मीडियाची जी बाईट आहे ती आपली संपलेली आहे आणि महत्वाचं या ठिकाणी सन्माननीय नेते मंडळी आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवतंय। आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आपण मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात। मी आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला या ठिकाणी विनंती करेल, शासनाला त्या ठिकाणी थोडीशी लाज लज्जा जर असेल तर त्यांनी आपण जे निवेदन देतोय या निवेदनावरती त्या ठिकाणी विचार करावा आणि या महाराष्ट्रातील जे काही शेतकरी असतील किंवा जे काही क्राईम वाढलेला आहे किंवा त्या ठिकाणी वाळू माफिया असतील यांच्यावरती त्या ठिकाणी त्वरित कारवाई करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री पटेल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले अवताडेजी, प्रकाश मुगदिया, या ठिकाणी सन्माननीय माजी मंत्री अनिलजी पटेल साहेब हे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांची सूचना संबंध महाराष्ट्राला आज 3 तारखेला सोमवारी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, असंघटित कामगारांना या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यावर आपण सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि आज महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन आज पहिला दिवस सुरू होत आहे। त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, जिल्हा काँग्रेस कमिटीने ग्रामीण भागातल्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या मोर्चामध्ये आमच्याबरोबर सामील झालेले माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब, नामदेवरावजी पवार साहेब जे प्रदेशचे सरचिटणीस आहेत आणि आमचे प्रकाश मुगदिया साहेब, सेवादलाचे अध्यक्ष विलास बापू अवतारे साहेब आणि रविदादा काळे, आमचे जितेंद्र देहाडे साहेब प्रदेश काँग्रेस कमिटीचे, प्रदेशचे सर्व मान्यवर, आपले सर्व प्रदेश आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या माध्यमातून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला अवगत करतो की शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे। CCIने कापूस खरेदी बंद केलेली आहे। कापसाचा 12,000 रुपयाचा भाव 6-7,000 घेतलेला आहे। सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे। सोयाबीनचा भाव सुद्धा 12,000वरून 4,000वर आला, 6,000वर आला। अशा परिस्थितीमध्ये दुधाच्या भावामध्ये सुद्धा 40 रुपयाचा भाव आज 30 रुपयावर येऊन ठेपलेला आहे। अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या, त्याबरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्याच्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुलं दिली जातात, लोकांना विहिरी दिल्या जातात, गाय गोठा दिला जातो, त्याचे पेमेंट द्यायला तयार नाही। सांगायला एकीकडे बोलतात की रोजगार हमी योजनेला पैसे कमी पडणार नाही, परंतु गेली वर्षभर झाले त्या शेतकऱ्यांना विहिरीचा हप्ता मिळत नाही, ज्याला घरकुल मिळालं त्याचे पैसे मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या गरीब लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित आहे। याच्या पुढे जाऊन आज जालना जिल्हा घ्या, संभाजीनगर जिल्हा घ्या, मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे, त्याच्या खाली माणसं मरत आहेत।
परवा जाफराबाद जिल्ह्यामध्ये 7 लोक मृत्यू पावली, काल जाफराबाद तालुक्यामध्ये परत 3 शाळेची मुलं मृत्यू पावली. या मृत्यूची संख्या जालना आणि औरंगाबाद जिल्हा मिळून जवळजवळ 25वर जाऊन पोहोचलेली. आणि हे सगळं कशामुळं घडतंय? तर या लोकांचे 2 नंबरचे जे धंदे सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांचे, त्याच्यामध्ये वाळूचा हा सर्रास वाळू माफियाला समर्थन करायचं काम हे सरकार करतंय आणि मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर मक्के, मटका असेल, राशनचा गहू काळ्या बाजारात जाण्याचा विषय असेल, पत्त्याचे डाव असतील, अशा वेगवेगळ्या अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालायचं काम या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे. आणि हे अवैध धंदे जे सुरू झाले याच्या पाठीमागं आत्ताच पवारसाहेब म्हणल्याप्रमाणे याच्यामुळं मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत चालला. तुम्ही बघा, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी इतका क्राईम नव्हता, आता मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढत गेलेला आहे. त्याच्यावर सरकार काही करणार आहे का नाही करणार? म्हणून शेवटी आम्ही या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीतले वेगवेगळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. आणि